मोहोळ शहरातील बस स्थानकात आमदार राजू खरे व नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे, रमेश बारसकर, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे यांचे जंगी स्वागत. प्रवाशांचे हाल थांबणार, खड्डेमय बस स्थानकातून सुटका. आमदार राजू खरे यांच्या हस्ते 45 लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन. आमदार राजू खरे यांच्याकडून बस स्थानक काँक्रिटीकरण आणि आरो प्लांटसाठी भरघोस निधी. प्रवाशांचे हाल थांबणार, मोहोळ बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी 40 लाख रुपये तर आरो प्लांटसाठी 5 लाख रुपयाचा निधी मंजूर. मोहोळ बस स्थानकाच्या 30 वर्षांचा वनवास संपला. आमदार राजू खरे यांच्याकडून 45 लाख रुपयांचा निधी मंजूर. मागील 30 वर्षांपासून प्रवाशांची पाठदुखी ठरलेली आणि खड्ड्यांच्या विळख्यात अडकलेले मोहोळचे मध्यवर्ती बस स्थानक सोलापूर, पुणे आणि पंढरपूर मार्गावरील हे महत्वाचे ठिकाण असूनही येथे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पण आता हा त्रास कायमचा दूर होणार आहे. लोकप्रिय आमदार राजूभाऊ खरे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी 40 लाख रुपये आणि प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी 5 लाख रुपयांचा आरो प्लांट मंजूर केला आहे. या निर्णयामुळे आज मोहोळ बस स्थानक परिसरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आमदार राजाभाऊ खरे यांच्यासह मोहोळचे नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे, प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे, मोहोळचे नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्ये आपल्या एसटी स्टँडच्या आवारामध्ये एसटी पकडत असताना आपल्या मोहोळ तालुक्यातील एक महिला खड्डे एवढे पडलेले होते की त्या खड्ड्यामध्ये पाय घसरून त्या महिलेचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर बऱ्याच आपल्या इथल्या मोहोळ शहरातल्या कार्यकर्त्यांनी मला ताबडतोब फोन केला. पाऊस एवढा मोठा प्रचंड होता की त्यावेळेला आपण ते खड्डे बुजवू शकत नव्हतो. मग त्याच्यानंतर मी इथे सार्वजनिक बांधकाम विभागाला ताबडतोब सूचना दिल्या की आता पहिल्यांदा तुम्ही खड्डे बुजवा आणि मुरमानं खड्डे बुजवल्यानंतर ना त्या सर्व अधिकाऱ्यांना मी दुसऱ्याच दिवशी बोलवून घेऊन त्यांना सांगितलं की बाबा या एसटी स्टँडच्या आवारामध्ये जे काय आवार आहे त्या आवारामध्ये एक चांगलं सुसज्ज अशा पद्धतीचं स्टील कॉन्क्रीट करून पूर्ण एक सुसज्ज असं आपलं मोहोळ शहराचा आगाराचा आवार झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब एस्टिमेट केलं. त्या एस्टिमेटची कॉस्ट 42 लाख रुपयाची सांगितली. मी ताबडतोब आमदार फंडातून ते 42 लाख रुपये मंजूर केले. त्याची निविदा निघाली, त्याचं टेंडर झालं आणि आज त्या कामाचा भूमिपूजन सोहळा होतोय. आता मोहोळ तालुक्यामधल्या ग्रामीण भागामधून आलेल्या माझ्या मायबाप जनतेला कुठेही मोहोळ शहरामध्ये खड्डा आपल्या मोहोळ बस स्टँड मध्ये खड्डा दिसणार नाही. इष्टीचे जे इष्ट्या येत आहेत त्यांनाही इष्ट्यांना एक सुसज्ज असं आतला आवार होईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि आज आपल्याला यश आलं. आता पाठीमागच्यांनी कुणी निधी आणला नाही, काय आणला नाही. जर तू निधी आणला होता, यशवंत मानेला माझा प्रश्न आहे, मग हे मोहोळ शहरामध्ये एवढं मोठं खड्ड्याचं साम्राज्य या बस स्थानकामध्ये कशासाठी झालं होतं? तू 5 वर्ष आमदार होता ना, मग तू का नाही हे मोहोळ शहराचं बस स्थानक सुशोभीकरण केलं? एक लक्षात ठेवा, यांनी दिशाभूल करण्याचं काम करतायत आमदार, माजी आमदार. आणि त्या माजी आमदाराचा ह्या मोहोळ शहराचा काही संबंध नाही. त्यांनी इंदापूरला आपण 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला निकाल झाला आणि हे पार्सल इंदापूरचं आपण पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची काय दखल घेऊ नका. लक्षात ठेवा, ती बेदखल माणूस आहे माझी. लक्षात ठेवा. आपल्या तालुक्यातली जी लोक येतात, एसटीची वाट बघत बसतात, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ताबडतोब मी आमदार फंडातून 5 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. त्याचंही टेंडर झालं. तेही काम आता तो प्लॅन बी आता इथं लागल, जेणेकरून आपल्या तालुक्यातून आलेल्या मायबाप जनतेला पिण्याचं पाणी मिळेल. दुसरं असं आपण हॉस्पिटलमध्ये सुद्धा दादा एक 5 लाख रुपयाचा पिण्याचा पाण्याचा प्लॅन मंजूर केला. 5 लाख रुपये आपल्या दवाखान्यात, जो आपला दवाखाना आहे
त्याच्यासाठी 5 लाख रुपये आणि 5 लाख रुपये हे आपल्या या एसटी स्टँड मधल्या प्रवाशांसाठी पिण्याचं पाणी मिळावं असं एकूण आपण 10 लाख रुपयाचा निधी मंजूर केलाय. तेही प्लॅन लवकर लागते. बांधवांनो, आता उमेश दादांनी सांगितलं आम्ही आमदार होऊन 1 वर्ष झालेले, परंतु मी निश्चितपणानं आश्वासन देतो तुम्हाला की जे 30 वर्षामध्ये झालं नाही, ज्यावेळी यांच्याकडे 30 वर्ष सत्ता होती, ते 30 वर्षामध्ये हा तालुका प्रचंड असा विकासापासून दूर गेला. ग्रामीण भागामध्ये फिरत असताना दादा रस्त्याची भयानक अशी अवस्था आहे आणि ती अवस्था आपल्याला बघू वाटत नाही. आणि म्हणून अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्यांना घेऊन आपल्याला या मोहोळ तालुक्याचा चौफेर विकास करायचा आहे. तुम्ही जे बोललात त्याच पद्धतीनं एक अत्यंत सुसज्ज असा आघाड येणाऱ्या काळामध्ये होईल. विकास काय असतो ते आपण यांना दाखवून देऊ. कारण विकासाच्या नावाखाली 30 वर्ष या मोहोळ तालुक्यातल्या जनतेला फसवण्याचं काम अनगरकर पाटलांनी केलं. आता परवा दादा तुम्हाला सांगतो, सभेमधून आपण जे मोहोळ शहराला 20 दिवस पिण्याचं पाणी नव्हतं आणि 20 दिवसानंतर एकदा पाणी यायचं. नगराध्यक्ष म्हणून रमेश बारसकरांनी काम केलं. आता ताई आपली नगराध्यक्ष झालेली, तुम्ही त्यांना विचारा की 20 दिवसांना एकदा पाणी येत होतं. मला ती परिस्थिती दादा बघवत नव्हती, मी काय आमदार नव्हतो, परंतु त्यावेळेला इथं सगळे माझे उपस्थित सहकारी आहेत. आता 20 दिवसातनं पाणी येतंय, मग 50 रुपयाला एक हंडा विकत घेत होतो. त्यावेळी आमदार कोण होतं? हा यशवंत माने आमदार होता. मग या यशवंत मानेला लाज कशी वाटत नाही? आम्ही 17 टँकर लावले आणि 17 टँकरने मोहोळ शहराला दादा 3 वेळेला दिवसभरात पाणी लागलं की टँकर तिथं पोहोचायचं. माझ्या आया बहिणीला ताबडतोब पाण्याची व्यवस्था करून देण्याचं काम केलं बारसकर बरोबर. आणि आपण 17 टँकरना 76 दिवस मोहोळकरांची तहान भागवण्याचं काम केलं जातं. आणि हा निर्लज्ज माणूस काय म्हणतोय? निर्लज्ज माणूस झाला की आमदार गरीब आहे तर 17 टँकर कुठून आले? अरे तुला लाज कशी वाटत नाही? आमदारांनी काय केलं? आमदारानं हे मोहोळ शहर 50,000 लोकसंख्येचं असणारं हे शहर आहे. या शहराला 20 दिवसात एकदा पाणी मिळत होतं. मग मी एक सामाजिक कार्यकर्ता होतो, बाळासाहेब ठाकरेंचा कळवळ शिवसैनिक होतो, मला ते बघवलं नाही. आणि म्हणून मी ताबडतोब 17 टँकर 5 टँकर लावले, पुन्हा 5 टँकर मागवले, पुन्हा 5 टँकर मागवले, पुन्हा 2 टँकर मागवले आणि 17 टँकरनं दादा या मोहोळ शहरातली गल्ली ना गल्ली, गोळ ना गोळ आपला टँकर दारामध्ये जायचा आणि आपल्या मोहोळकरांना पाणी पाजायचं. ती जाणीव मोहोळकरांनी ठेवली. म्हणून 15,000पैकी जवळजवळ 12,500 म्हणतात मला टाकलं आणि या मोहोळ शहराचा, या मोहोळ तालुक्याचा आमदार